24 एप्रिलला धाराशिवच्या तुळजापुरामध्ये शरद पवारांची प्रचार सभा। ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी घेणार सभा। माझ्यासारखं स्वाभिमानी उमेदवार नसता तर दुसरा उमेदवार विकला गेला असता, म्हणूनच शरद पवारांनी माझ्यावर विश्वास टाकला। नगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंकेंची प्रतिक्रिया। अहमदनगरमधून मी उमेदवारी अर्ज भरलेला नाही आणि त्यामुळे विनाकारण स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी शरद पवार विरुद्ध विखे चित्र रंगवू नका। शरद पवारांची राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका। शरद पवारांमध्ये सातत्य नाही, कधी पहाटे शपथविधी करायला सांगतात तर कधी भाजपला पाठिंबा देऊन तो काढून घ्यायला सांगतात। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांवर निशाणा। शरद पवारांनी नगर जिल्ह्यामध्ये जास्त सभा घ्यावा हाच आमचा आग्रह। त्यांनी जिल्ह्याचं कसं वाटोळं केलं हे त्यामुळे मला जाहीरपणे बोलता येईल। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची शरद पवारांवर जोरदार टीका। आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीच्या राजकारणामध्ये जातो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते। एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा। देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याबाबत बोलले, हे उद्धव ठाकरेंना इतक्या उशिरा कसं कळलं? मंत्री गिरीश महाजनांची उद्धव ठाकरेंना टीका करत केला सवाल। आतापर्यंत उद्धव ठाकरे अमित शहांशी बोलणं झाल्याचं म्हणत होते, आता ते नवीन दावा करतायत। एक खोटं लपवण्यासाठी ठाकरे आणखी किती खोटं बोलणार? आशिष शेलार यांचा सवाल। उद्धव ठाकरे मुलाखतीत सत्यच बोलले, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंना वेड लागलंय, मला लागलं नाही। उद्धव ठाकरेंच्या दाव्या फडणवीसांनी सपशेल फेटाळला तर आपल्या कुटुंबाचा विचार ठाकरेंनी केला, फडणवीसांची टीका। सांगली लोकसभेच्या निवडणूक नामनिर्देशन पत्र छाननीमध्ये वैध उमेदवारांची यादी समोर। संजय काका पाटील यांचा भाजपकडून, चंद्रहार पाटील यांचा ठाकरे गटाकडून तर विशाल पाटील यांचा अपक्ष अर्ज वैध। समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख यांचा राजीनामा। पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून राजीनामा दिल्याची माहिती, तर रईस शेख यांच्या समर्थनार्थ शेकडो महिला कार्यालयाबाहेर एकत्र। शिरूर लोकसभेसाठी आढळराव पाटलांचा उमेदवारी अर्ज 23 किंवा 24 एप्रिलला दाखल करणार। राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंची माहिती, तर आढळराव पाटलांचा विजय निश्चित, परांजपेंना विश्वास। काँग्रेस पक्षात आम्ही जातीभेद मानत नाही, मिलिंद देवरांनी त्यांच्या पक्षाचं बघावं। वर्षा गायकवाड यांची शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांना प्रत्युत्तर। पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत देऊ नका अशी मुस्लिम बांधवांना भीती दाखवली जाते आहे। शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचा विरोधकांवर आरोप, तर उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला फसवलं, कदम यांची ठाकरेंवर टीका। अनंत गीते यांना पहिल्यांदा उमेदवारी माझ्यामुळे मिळाली, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची प्रतिक्रिया। त्याच अनंत गीतेंनी योगेश कदम यांना पराभूत करण्याचं षडयंत्र रचलं, रामदास कदमांची टीका। काँग्रेसकडे सध्या नेतृत्व नाही, जे आहेत ते काँग्रेसला पुढे नेऊ शकणार नाहीत, अशा लोकांच्या हातात दुर्दैवानं काँग्रेस गेली। जागा वाटपाच्या मुद्द्यावरून अशोक चव्हाणांची काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बीडचे उमेदवार बजरंग सोनवणे 22 एप्रिलला भरणार उमेदवारी अर्ज। कुठलंही शक्ती प्रदर्शन न करण्याचा सोनवणेंचा निर्णय। यावेळी जयंत पाटील, रजनी पाटील राहणार उपस्थित। मी कशाची शेती करतो हे धनंजय मुंडेंना माहिती, खासगी विषयावरती बोललात तर जशास तसं उत्तर देईल। बजरंग सोनवणेंचं धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर, सोनवणे कशाची शेती करतात हे पाहावं लागेल, धनंजय मुंडेंनी केलं होतं वक्तव्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशिम जिल्हा दौऱ्यावर। यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतली माजी मंत्री सुभाष ठाकरेंची भेट। दोघांमध्ये सुषमा ठाकरेंच्या निवासस्थानी राजकीय विषयावर चर्चा।
सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटलांच्या कार्यालयाला संजय राऊतांची भेट. चंद्रहार पाटलांसह राऊतांची शिवसैनिकांशी चर्चा. चंद्रहार पाटलांच्या प्रचार पत्रकाचं संजय राऊतांच्या हस्ते प्रकाशन. बारामती जी सुधारली ती इतरांमुळे. सर्व गोष्टी साहेबांनी केल्या, मग मी गेले काही वर्ष आम्ही काय करत होतो? अजित पवारांचा खोचक सवाल. शरद पवारांच्या जन्माआधी स्थापन झालेल्या संस्थांचं श्रेय देखील पवारांचे लोक त्यांनाच देतात. बारामतीच्या सभेत अजित पवारांचा जोरदार हल्लाबोल. मित्र पक्षाला महत्त्व द्यायला कमीपणा वाटू देऊ नका, भावनिक होऊ नका, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन. ही निवडणूक सासू सुनेची, नणंद भावजाईची निवडणूक नाही, ही मोदी आणि राहुल गांधींची निवडणूक आहे, अजित पवारांचं वक्तव्य. मी सध्या अजित पवार गटात, पण बारामतीमध्ये अजित पवारांना पाडूनच पक्ष सोडणार. उत्तम जानकर यांचं थेट अजित पवारांनाच आव्हान. निवडणुकीनंतर महायुतीतून 10 ते 15 जण शरद पवार गटात येणार, जयंत पाटील यांचा दावा. तर लोकसभेला शरद पवार गट 7 जागा जिंकेल, जयंत पाटलांकडून विश्वास व्यक्त. धाराशिवमध्ये वंचितचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या उमेदवारीवर आक्षेप. विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आक्षेप घेण्यास प्रवृत्त केल्याचा आंधळकर यांचा आरोप. केंद्रीय मंत्री नारायण राणेंसाठी मनसे मैदानात. नारायण राणे आमचे घरचे उमेदवार, त्यांना आम्ही निवडून आणू. कणकवलीमध्ये अविनाश जाधवांचं वक्तव्य. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील कणकवलीमध्ये मनसेची बैठक. भाजपा आमदार नितेश राणेंकडून मनसेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. रावेर लोकसभा मतदारसंघात शरद पवार पक्षाचे माजी आमदार संतोष चौधरी उमेदवारीवरून नाराज. शरद पवारांच्या लढ्यात चौधरी साथ देतील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना विश्वास. नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळांना उमेदवारी नाकारल्यामुळे अखिल भारतीय समता परिषदेचे कार्यकर्ते नाराज. महायुतीच्या नेत्यांनी उमेदवारी हाणून पाडली, समता परिषदेचा आरोप. नागपूर रामटेकमधील 4510 मतदान केंद्रांवरील ईव्हीएम स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित. स्ट्रॉंग रूमला 3 स्तरीय 24 तास सुरक्षा. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि महाराष्ट्र पोलीस तैनात. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी स्वबळावर निवडणूक लढणार. पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर लवकरच उमेदवार जाहीर करणार. हितेंद्र ठाकूर यांची बविया कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा. अकोल्याच्या पातूर शहरात महाविकास आघाडीची सभा. काँग्रेस उमेदवार अभय पाटील यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. यावेळी काँग्रेसचे महासचिव खासदार मुकुल वासनिक, आमदार नितीन देशमुख यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती. 30 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी सांगली आणि सोलापूर दौऱ्यावर. रणजित निंबाळकर आणि राम सातपुतेंच्या प्रचारासाठी मोदी सोलापुरात. सोलापुरातील मर्याई चौकातील भंडारी मैदानामध्ये सभा होण्याची शक्यता. इंडिया आघाडीमध्ये एकमेकांवरच कुरघोड्या. 25% जागांवर इंडियातील नेते आमने सामने. 4 जून नंतर इंडिया आघाडीतील नेते एकमेकांचे कपडे फाडतील, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल. काही जण राज्यसभेच्या मार्गाने संसदेत जाऊन बसले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोनिया गांधींना टोला. अमेठीनंतर वायनाडमधूनही बाहेर पडणार राहुल गांधी. नांदेडच्या सभेत पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल. राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्याचं काँग्रेसचं स्वप्न, मात्र जनता स्वप्नातही त्यांना पंतप्रधान करणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका. पंतप्रधानांविरोधात वक्तव्य केल्यावर झारखंडचे मुख्यमंत्र्यांना केलं शरद पवारांची प्रतिक्रिया. तर टीका केल्यावर राज्यकर्त्यांना तुरुंगात जावं लागतं. शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका.
शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे निवडणूक लढवणार नाहीत. ज्योती मेटेंची लोकसभा निवडणुकीतून माघार, कुणाला पाठिंबा द्यायचा हे कार्यकारिणीच्या बैठकीत ठरवणार. धुळ्यात काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून नाराजी नाट्य. डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधूनच विरोध. पक्षातून आपल्यालाच उमेदवारी मिळेल, जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांच्याकडून विश्वास व्यक्त. ठाकरे गटाच्या संजय देशमुखांकडून लोककलेमधील कलावंतांचा प्रचारात वापर, लोकगीतांद्वारे मशाल चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. गडचिरोली चिमूर मतदारसंघात मतदान संपल्यावर दुर्गम भागातले ईव्हीएम नेण्यासाठी वायुदलाच्या 5 हेलिकॉप्टर्सचा वापर, नक्षलग्रस्त भाग असल्यानं खबरदारी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.